मित्रांनो, द सक्सेस अकॅडमी नाशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जे आहे जी-एस-पी-आय एक्झाम 2026साठी प्रिपरेशन करत असाल आणि नुकतंच तुमचं समजा 10वीचे बोर्डचे पेपर दिलेले असेल आणि तुमच्या मनामध्ये परत एक प्रश्न असेल, की मला आता या ठिकाणी हिस्ट्री सब्जेक्टसाठी अभ्यास करायचा आहे आणि यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की जी-एस-पी-आयचं इंडियन हिस्ट्रीमधले मोस्ट रिपीटेड क्वेश्चन या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर जी-एस-पी-आयची जी हिस्ट्री आहे, हिस्ट्री तुम्हाला फक्त लाँग स्टोरीज त्या ठिकाणी महत्त्वाच्या नसतात किंवा डीप स्टोरीज महत्त्वाच्या नसतात. तर त्या ठिकाणी डायरेक्टली फॅक्च्युअल क्वेश्चन, मी पुन्हा एकदा सांगतो की फॅक्च्युअल क्वेश्चनसाठी जास्त व्हॅल्यू देण्यात आलेली असते. जर समजा पहिला असा एक क्वेश्चन घेतला आपण की इन द लाँग इयर्स अगो वी मेड अ ट्रस्ट विथ डेस्टिनी, हे वाक्य कोणी म्हटलंय? तर करेक्ट आन्सर आहे याचं जवाहरलाल नेहरू. 14 ऑगस्ट 1947ला हे जे सेंटेन्स आहे जवाहरलाल नेहरूंनी बोललं होतं. तर हा क्वेश्चन जो आहे तो नेहमी रिपीटेडली त्या ठिकाणी विचारला गेला आहे जी-एस-पी-आयच्या क्वेश्चन पेपरमध्ये. जर समजा आपण अजून बघितलं की इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे सेशन झाले, त्या सेशन्सबद्दल आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे, की जसं की नॉन कॉर्पोरेशन रिझोल्यूशन पारित कधी झालं? 1920ला पारित झालं. कलकत्ता सेशनमध्ये कोणते कलकत्ता सेशन कधी झालं किंवा कोणते रिझोल्यूशन पारित झाले किंवा लखनौ सेशनमध्ये लखनौ पॅक्ट झाला 1960ला 1916ला तो किंवा अजून काही क्वेश्चन असतील की त्यामध्ये की ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया हे कोणाला म्हटलं जातं? तर करेक्ट आन्सर तुमचं या ठिकाणी दादाभाई नौरोजी आहे. मी जे टॉपिक सांगितले हे सगळ्यात जास्त इम्पोर्टंट आहेत. हे एक शुअर शॉर्ट क्वेश्चन आहेत, की दादाभाई नौरोजींवरती एखादा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जातो. मित्रांनो, अजून एक लक्षात घ्या, की इंडियन हिस्ट्री करताना तुम्हाला लेंदी अभ्यास करणं गरजेचं नाही आहे. परंतु सक्सेस अकॅडमीमध्ये आपण प्रिव्हियसली इयर जे क्वेश्चन्स आहेत, म्हणजेच तुम्ही ओव्हरऑल लक्षात घेतलं पाहिजे, की इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करताना तुम्हाला फक्त फॅक्च्युअल क्वेश्चन्स त्या ठिकाणी तयारी करायची आहे. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण अजून जे सब्जेक्ट्स आहेत जनरल सायन्सचे ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. इंडियन हिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त तुम्ही फॅक्च्युअल पार्ट्सवरती फोकस करा. मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचे जे फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत त्यावरती जी-एस-पी-आय किंवा एस-पी-आय एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस आहेत. क्वेश्चन रिपीट होतात, फक्त क्वेश्चन पेपर बाहेर येत नाही. हे जे टॉपिक्स आहेत ते आम्ही पूर्ण ॲनलाईज करून